लातूर येथे महानगर गॅस लिमिटेडच्या वतीने सीएनजी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन विषयावर संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। संभाव्य गॅस गळती व आग दुर्घटनेच्या प्रसंगी विविध यंत्रणांचा समन्वय आणि तत्परता कशी असते याचे प्रभावी प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले। या रंगीत तालमीत सीएनजी वाहनाला गॅस गळतीमुळे आग लागल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर आग विझवण्याचे प्रयत्न केले। त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महानगरपालिका अग्निशमन दल आणि पोलीस वाहतूक शाखेला पाचारण करण्यात आले। काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या। जखमींना तातडीची वैद्यकीय मदत देऊन रुग्णालयात हलविणे, परिसराची नाकेबंदी करणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आगीवर नियंत्रण मिळवणे या सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या। या उपक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, महापालिका अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव, आनंद शिंदे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी अतुल डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपविभागाचे डॉक्टर प्रमोद पाटील यांनी संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण केले। महानगर गॅसचे लातूर व धाराशिव जिल्हा प्रमुख राकेश तिके यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद शितोळे, समीर संकपाळ, पल्लव भुते, अक्षय कुचेकर आणि संतोष हल्लाळे यांनी या संयुक्त रंगीत तालमीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले।